चला आम्हाला लग्नाला जायचं इथं आमचा टँकर आलाय पाण्याचा. बघितलं का आता किती घाई होईस प्रणव. कधी घावायचं आता आम्हाला लग्न. चला आमचं आवरून वगैरे झाले, आता लग्नाला जायचं आहे आम्हाला. पण तिथं ठ्याप्यावचा टँकर आल्यामुळे ना भरून घ्यायचं आहे अगोदर. मस्त तर साडी वगैरे घातली छान अशी. कशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आता मस्त तुम्हाला लग्न दाखवते. आता आम्हाला मस्त असं पाटसला लग्नाला जायचं आहे, तुम्हाला दाखवते. पण पुढं कशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आरोग्य जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. छान असा व्हिडिओ चालू करा, आता बघत राहा. इथं आमचा प्रणव दादा आहे. काय म्हणतो प्रणव दादा? काय हां तेच का आमची गेली गावाला. आता आम्ही तिघंच येतं. चला तर मग आता चला आता आम्ही चालू आहे लग्नाला. आता उशीर तर झालाय आम्हाला लग्नाला जायला. 12 वाजत आहे का नाही? त्यांचं कामावर येऊस तर पुन्हा आमचा टँकर आला, पाणी भरलं. मग आता चाललोय बरोबर. आता एकचं लग्न आहे, पाटसलंच लग्न आहे. तास दीड तासात पोचू आम्ही. पण आता टाइम होते का लग्न काय माहिती आहे का नाही? चला ऊन पण लय लागते गाडीतून. नाही गाडीत नाही रे, बाहेर ऊन आहे. चला लग्नात भेटू डायरेक्ट. काय म्हणतो प्रणव दादा? काय नाही बाई. ट्रॉफिक असल्या बिले हे होतं. काय म्हणतो? चालली गाडी चालवतात. तर एवढं ट्रॉफिक नाही पण आहे का नाही? लग्नाची तारीख पण आज मोठी 6 तारीख आहे आज. संध्याकाळचं पण आम्हाला लग्न आहे 7चं. आता हे लग्न उरकून मग आम्हाला पुन्हा माघारी यायचंय. चला तर मग आता इथं आपण लग्नाला आज पोचलेलं आहे. आत्ताच बरोबर एकला लग्न लागलं होतं. बरोबर आम्ही इथं पाहून एकला आलेलो आहे. छान लग्न वगैरे सगळं झालं. आता इथं सगळं इतकं डेकोरेशन ते आपलं मस्त मांडलं होतं ना. तर जमवायपर्यंत ही मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे. त्यापासून तर शेवट पाठवणीपर्यंत आहे. इथं पुन्हा कार्यक्रम झाला, पुन्हा सुपारीचा कार्यक्रम, पुन्हा साखरपुडा. इतकं खूप देखावा छान बनवला होता ना, अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं असं इतकं बघून. नंतर आपलं ओट भरण, नंतर पुन्हा सुवासिनीचा कार्यक्रम. तर बघू शकता किती रेखीव असे एकदम असं हे छान वाटत आहे. नंतर इथं घाना बांगड्या बघू शकता. इथं पुन्हा मेहंदीचा कार्यक्रम, नंतर हळद दळणे, पुन्हा घाना बांगड्यांचा कार्यक्रम. नंतर इथं बघू शकता नवरा नवरी. इथं लग्नाचा कार्यक्रम चालला आता. इथं लग्न विधीचे हे लग्न. नवरांनी खूप छान वाटत होतं. इथं देखावा खूप सुरेख होता. इथं छान अशा फुगडे खेळताना आहेत. इथं हळदीचा समारंभ कार्यक्रम. नंतर इथं कन्यादान करताना मुलीचं मामी कन्यादान करतात मुलीचं ते देखावा. म्हणजे जे रिअल आहे इतकं छान निघलं. इथं विवाह सोहळा इतकं खूप छान वाटत होतं. म्हणून तुमच्यासंग शेअर पण करावं आणि असं दाखवा. पण माझं स्वामींची पण मूर्ती होती. इथं फेरे होते छान. इथं सप्तपदीचं बघू शकता. इथं मस्त डोलीत नवरा नवरी बसून मस्त बँड वगैरे सगळं इथं. नंतर पाठवणी मुलीची इतकी छान. इथं सुंदर गाडी. हे खूप असं अक्षरशः असं डोळ्यात पाणी येतं असं का देखावं बघितलं. म्हणजे आपण मुलीला पाहण्यापर्यंत ते असे पाठवणीपर्यंत असे इतकं छान देखावे बनवलेले आहेत. हे गृहप्रवेश आहे. नंतर पुन्हा सत्यनारायणची पूजा तर बघू शकता मस्त असे. नंतर इथं पुन्हा जागरण गोंधळ. सत्यनारायण पूजा नंतर जागरण गोंधळ इथं स्टेपनी मांडलं होतं. खूप छान देखावा पण होता. तर बघू शकता. आणि इथं बघू शकता जावई बाप्पूचा थाट बघा एवढा आत आहे. त्याच्यात एवढा चिवडा आहे. त्यात साडीत साडी पेशवाई ही आहे. तर बालुशाही म्हणजे असे बुखाने वगैरे टाकून हे असे खूप बालुशाही फराळ सगळं दिलं होतं.
सासऱ्याची मंडळी आली रुखवत पाहायला. आता आहेत काय असं पुन्हा कलरच्या पापड्या, कुरडई, तांदळाचे पापड, सांडगे हे सगळं असं कलरमध्ये दिले. तर मस्त असे छान मस्त बैलगाडी बघू शकता. खूप सुरेख होते. इथं पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, बिस्किटे वगैरे पण दिले होते. आणि नंतर हे साखरेचा रुखवत बघू शकता. मस्त महादेवाची पिंड, एकदम असं गणपतीची मूर्ती खूप छान होते. साखरेचं पण शंकरपाळी, चिवडा, चकली हे आता सगळं देतात लग्नात रुखवत. खूप छान होता. बुंदीचे लाडू, मैसूर पाक, भाकरवडी, मासवडी पण देतात. तळलेली अशी मासवडी, चकली, नवरी मुलीची लावळी टिकली. मी बघा काहीतरी असं सुंदर सासूबाई रुखवत असे मामान म्हणजे खूप असे लिहिलेले होते. करंजा आहे वगैरे असं. खूप छान देखावा होता. ही शेवट नंतर अशी नवरा नवरीची. चला आता मस्त लग्न वगैरे झालं आता आमचं. आता मस्त आम्ही सगळं बघितलं. नंतर आता घरी चाललो आहे. मस्त जेवण पण तर खूप छान होतं. जेवण पण जेवणात पण मस्त असं पनीरची भाजी, पुरी, मठ्ठा खूप छान होतं जेवण पण.